So today's subject is business law, and this is chapter number 2, types of companies. First, we will revise the points that we have studied in last lecture. See, हा जो सेकंड चॅप्टर आहे यामध्ये फक्त कंपनीचे जे टाइप्स आहेत ते एक्सप्लेन केलेले आहेत, जे डिफरंट टाइप्स आहेत ते. सो आपण वन बाय वन ते टाइप्स जे आहेत हे लर्न करूया. First is chartered companies under Royal Charters. Chartered company is the one which is created by and under Royal Charter granted by the head of the state. नॉर्मली या ज्या चार्टर्ड कंपनीज आहेत या कशा क्रिएट केल्या जायच्या, तर त्या स्टेटचा जो कोणी हेड असेल तर त्या हेडच्या तो हेड अशा प्रकारच्या कंपनी ज्या आहेत ह्या क्रिएट करू शकायचा. त्यांच्याकडून ग्रँट मिळाल्यावर या कंपनीज क्रिएट केल्या जायच्या. Such a company is given the exclusive power, rights and privileges under a royal charter. मग अशा कंपनीजना वेगवेगळ्या प्रकारचे राईट्स, त्यांच्याकडे खूप साऱ्या पॉवर्स होत्या. Hence, company has to function in accordance with the terms and conditions of royal charter. जो कोणी त्या स्टेटचा हेड आहे किंवा जो रॉयल चार्टर आहे तर त्याच्या कंडिशन्स, टर्म्स ज्या काही आहेत त्यानुसार हे कंपनीचे फंक्शन्स रन केले जायचे. There had been many chartered companies in past, such as the East India Company in India. पूर्वीच्या काळी अशा चार्टर्ड कंपनीज होत्या. आत्ता चार्टर्ड कंपनीज एक्झिस्टिंग मध्ये नाहीयेत, त्या एक्झिस्टन्स मध्ये नाहीयेत. पूर्वीच्या काळी होत्या द इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी. इंडियामध्ये ईस्ट इंडिया कंपनी होती. Then the Chartered Bank of Australia, then the Bank of England. Today, however, the chartered companies are not in existence because आता कोणी असं स्टेटचा हेड नाही आहे, आपण सगळे सिटीजन आहोत, गव्हर्नमेंट आहे. सो इथे चार्टर्ड कंपनीज एक्झिस्टन्स मध्ये नाही आहेत. ओव्हरऑल या ज्या चार्टर्ड कंपनीज आहेत यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तर या चार्टर्ड कंपनीज रॉयल चार्टर्डच्या ग्रँटनुसार चालायच्या. जो हेड आहे त्या स्टेटचा त्यांच्यानुसार या कंपनीज क्रिएट करायचे. त्यांचे रूल्स जे रेग्युलेशन्स आहेत त्यानुसार या कंपनीज चालायच्या. नेक्स्ट, स्टॅच्युटरी कंपनीज established under the special acts. A statutory company is the one which is created and incorporated by special act passed either by the central or state legislature. या ज्या स्टॅच्युटरी कंपनी आहेत यांच्यासाठी स्पेशल ऍक्ट जो आहे हा पास केला जायचा आणि अशा स्पेशल ऍक्ट पास केल्यानंतर या स्टॅच्युटरी कंपनी ज्या आहेत या क्रिएट केल्या जातात. मग हा स्पेशल ऍक्ट कोण पास करतं, तर स्टेट और सेंट्रल लेजिस्लेचर. It enjoys the power, rights and privileges as laid under in the act. मग त्या ऍक्ट अंडर जे काही राईट्स त्यांना दिलेले आहेत, ज्या काही पॉवर्स आहेत, तर या कंपनीज त्यांचे राईट्स, त्यांचे पॉवर्स आणि ज्या काही प्रिव्हिलेजेस आहेत हे सगळे एन्जॉय करतात. Hence, statutory company are not required to have memorandum of association. आता स्टॅच्युटरी कंपनी ज्या आहेत या स्पेशल ऍक्ट पास केल्यामुळे त्या क्रिएट केलेल्या आहेत. सो इथे त्यांना मेमोरेंडम ऑफ असोसिएशनची रिक्वायरमेंट नाहीये, त्यांच्यासाठी स्पेशल ऍक्ट पास केलेला आहे. So statutory companies are not required to have memorandum of association. Even though statutory company is governed by provision of Special Act, Companies Act 1956 is also applicable to them. जरी स्टॅच्युटरी कंपनी स्पेशल ऍक्ट पास करून जरी त्या क्रिएट केलेल्या असल्या तरीही कंपनीज ऍक्ट 1956 हा जो कायदा आहे, हा जो ऍक्ट आहे हा त्यांना ऍप्लिकेबल होतो. For example, Reserve Bank of India, State Bank of India, Life Insurance Corporation of India, Indian Airlines Corporation, Unit Trust of India, Industrial Finance Corporation Act 1956.
See, so these are the examples of statutory companies. Statutory companies examples आहेत. Next type is registered companies under the Companies Act 2013. आता जो कंपनीज ऍक्ट 1956 आहे तर त्याच ऍक्टमध्ये ज्या काही अमेंडमेंट्स होत हा कंपनीज ऍक्ट 2030 केलेला आहे. कोणता वेगळा ऍक्ट नाहीये, तोच ऍक्ट आहे कंपनीज ऍक्ट 1956. त्यामध्ये अमेंडमेंट होत गेलेले आहेत आणि त्यामुळे हा ऍक्ट आहे द कंपनीज ऍक्ट 2013. का तर 2013 मध्ये नवीन काहीतरी अमेंडमेंट केली होती. Registered companies are those which are registered or incorporated with the Registrar of Companies under the provision of prevailing Companies Act. रजिस्टर्ड कंपनीज म्हणजे कोणत्या कंपनीज, तर अशा कंपनीज की ज्या कंपनीज ऍक्टच्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या यूज करून तिथे या कंपनीज क्रिएट केलेल्या आहेत, त्या रजिस्टर्ड आहेत with the registrar of companies. In India, most of the companies are registered under the Companies Act 1956 or Companies Act 2013. इंडियामध्ये मोस्ट ऑफ द ज्या कंपनीज आहेत या कोणत्या ऍक्टमध्ये रजिस्टर्ड आहेत, तर कंपनीज ऍक्ट 1956 किंवा कंपनीज ऍक्ट 2013. नॉर्मली कंपनी जी आहे ही स्टार्ट करण्यासाठी किंवा एखादी कंपनी न्यूली एस्टॅब्लिश करण्यासाठी कंपनीज ऍक्ट अंडर तिचं रजिस्ट्रेशन हे करावं लागतं. The registered companies may further be classified as आता या रजिस्टर्ड कंपनीचं सुद्धा इथे क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट पॉइंट, associate company. A company may be treated as an associate company in case which the parent company possesses at least 20% of the stake in another company and having right over the decision making power under an agreement. Both the associate and another company are joint ventures company. आता यामध्ये एक पार्ट आहे की असोसिएट कंपनी. कंपनी असोसिएट कंपनी ही केव्हा ट्रीट केली जाईल, when which the parent company possesses at least 20% in a stake in another company and having the right over the decision making power under an agreement. यांना डिसिजन मेकिंगची पॉवर आहे अँड बोथ द असोसिएट अँड अनदर कंपनी. आता जी असोसिएट कंपनी आहे आणि जी दुसरी कंपनी आहे दे आर जॉईंट व्हेंचर कंपनीज. नेक्स्ट इज डॉर्मंट कंपनी, वन पर्सन कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक कंपनी, स्मॉल कंपनी, कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, अनलिमिटेड लायबिलिटी कंपनी, फॉरेन कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी. आता हे सगळे रजिस्टर्ड कंपनीचे त्यांनी क्लासिफिकेशन सांगितले. त्या अंडर येणाऱ्या ज्या कंपनीज आहेत तर या सगळ्या कंपनीज आहेत लाईक डॉर्मंट कंपनी, वन पर्सन कंपनी, प्रायव्हेट, पब्लिक, स्मॉल कंपनी, लिमिटेड बाय गॅरंटी, लिमिटेड बाय शेअर्स, देन अनलिमिटेड लायबिलिटी, फॉरेन कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी, सबसिडरी कंपनी, नॉन ट्रेडिंग कंपनी, प्रोड्युसर कंपनी. आता पुढचे जे पॉइंट्स आहेत ते आपण म्हणजे या कंपनी ज्या आहेत या डिटेलमध्ये आपण यांचा स्टडी करणार आहोत. बट या सगळ्या कंपनी ज्या आहेत या रजिस्टर्ड कंपनीज अंडर ओळखल्या जातात, रजिस्टर्ड कंपनीज आहेत. नेक्स्ट टाइप इज वन पर्सन कंपनीज, OPC means one person companies. Section 2 subsection 62, where a single individual holds almost all the shares of company, it is known as one man company or one person company. तर इथे वन पर्सन कंपनीमध्ये असा सिंगल इंडिव्हिज्युअल आहे की ऑलमोस्ट तो सगळे कामं करतोय, ऑलमोस्ट तो सगळे शेअर्स त्या कंपनीचे त्याच्याकडे त्याचा होल्ड आहे. सच कंपनी हॅज इट्स लीगल पर्सनॅलिटी if it satisfies all the conditions and requirement of incorporation. आता या कंपनीला सुद्धा इथे लीगल पर्सनॅलिटी म्हटलंय
पण ह्या लीगल पर्सनॅलिटी केव्हा होईल? व्हेन इट सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स अँड रिक्वायरमेंट्स ऑफ इन्कॉर्पोरेशन. म्हणजेच कंपनी एक्झिस्टन्समध्ये येण्यासाठी ज्या काही कंडिशन्स आहेत, जे काही रूल्स आहेत, ते जेव्हाही फॉलो करेल, देन इट बिकम्स अ लीगल पर्सनॅलिटी. One man company or one person company may be public or private. However, usually such companies are private companies. आता ही जी वन पर्सन कंपनी किंवा वन मॅन कंपनी जी आहे ही मे बी पब्लिक कंपनी असू शकते और प्रायव्हेट कंपनी असू शकते. बट मोस्ट ऑफ द टाइम या कंपनी ज्या आहेत या प्रायव्हेट कंपनीज असतात. In one man company, in order to comply with the minimum requirement of law, one or two nominal shares are allotted to dummy members who are usually friend or in the relation of that person. आता जो वन मॅन कंपनी आहे, यामध्ये जो सिंगल इंडिव्हिज्युअल आहे, की ऑलमोस्ट त्याने सगळे शेअर्स जे आहेत ते त्याने घेतलेले आहेत. तर त्यामध्ये काय म्हटलंय तर इट कंप्लाय विथ द मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ लॉ. वन और टू नॉमिनल शेअर्स आर अलॉटेड टू डमी मेंबर्स. एक किंवा दोन शेअर्स जे आहेत हे त्याला डमी मेंबर्सना अलॉट करावे लागतात. डमी मेंबर्सना द्यावे लागतात. मग आता हे डमी मेंबर्स कोण असतील? तर युजुअली त्याचे फ्रेंड असेल किंवा त्याच्या रिलेशन ऑफ दॅट पर्सन. इन रिलेशन मीन्स त्याचे नातेवाईक असतील किंवा त्याचे फ्रेंड असतील. मग हे डमी मेंबर्स झाले त्या वन पर्सन कंपनीचे. मग यांना तो एक किंवा दोन शेअर्स जे आहेत ते त्याला अलॉट करावे लागतात विथ अ मिनिमम रिक्वायरमेंट. So, in such a company, statutory requirement is completed in all respect, but practically one man controls the whole company by voting power as well as by the share capital. मग सगळ्या स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट कम्प्लीट केल्या जातात, बट प्रॅक्टिकली ही जी कंपनी आहे हा एकच माणूस चालवत असतो. त्याचा होल्ड त्या वन पर्सन, तो जो सिंगल पर्सन आहे त्याच्याकडे असतो. मग त्याचे वोटिंग राईट्स असतील किंवा शेअर कॅपिटल असेल, हे सगळं त्या एका पर्सनचं असतं. सो वन पर्सन कंपनी मीन्स इट इज सिंगल इंडिव्हिज्युअल होल्ड ऑलमोस्ट ऑल द शेअर्स ऑफ कंपनी. सो इथपर्यंत जे टाइप्स आहेत कंपनीचे हे लक्षात आलेत का? क्लिअर झालेत? Yes. Yes, ma'am. ओके. Next is companies limited by shares. Section 2, subsection 22. Company limited by shares means company having the liability of its members limited by the memorandum to the amount. In these companies, there is a share capital, and each share has fixed face value, which shareholder is bound to pay either at a time or by installments. The company is limited by shares means काय? तर इथे मुळात कंपनीची लायबिलिटी जी आहे ही लिमिटेड असते, बिकॉज जे शेअर होल्डर्स आहेत तर त्यांनी जेवढे शेअर्स सबस्क्राईब केलेत, त्यांनी जेवढे शेअर्स घेतलेले आहेत तेवढीच त्यांची लायबिलिटी. सो इथे शेअर होल्डर्स जे आहेत हे लिमिटेड लायबिलिटी हे ॲडव्हान्टेज एन्जॉय करतात. आता कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. शेअर्स म्हणजे काय? लिमिटेड बाय शेअर्स म्हणजे काय? तर इथे प्रत्येक शेअर्स जी आहे ही फिक्स नॉमिनल व्हॅल्यू किंवा फिक्स फेस व्हॅल्यू जी आहे ही दिलेली आहे. अँड शेअर होल्डर इज बाउंड टू पे आयदर ॲट अ टाइम ऑर बाय इन्स्टॉलमेंट्स. मग शेअर होल्डरला एकतर तो एकाच वेळी ही सगळी अमाऊंट पे करू शकतो किंवा तो इन्स्टॉलमेंटमध्ये देऊ शकतो. बट ही हॅज टू पे द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. The member is not bound to pay anything more than its fixed face value. आता जे कंपनीचे मेंबर्स आहेत तर त्यांना फिक्स्ड फेस व्हॅल्यूच्या त्याच्यापेक्षा जास्त काहीच पे करावं लागत नाही. त्याने जेवढे शेअर्स घेतलेत तेवढेच त्याला पे करावे लागतात. सपोज मी 100 रुपीजचा शेअर तिथे परचेस केला असेल तर माझी लायबिलिटी त्या 100 रुपीज एवढीच. त्यापेक्षा जास्त नाही, त्यापेक्षा कमी नाही. सो जेवढे ते शेअर्स त्यांनी घेतलेले आहेत तेवढेच त्यांची लायबिलिटी. सो द मेंबर इज नॉट बाउंड टू पे एनिथिंग मोर दॅन फिक्स फेस व्हॅल्यू व्हॉट एव्हर मे बी द लायबिलिटीज ऑफ कंपनी. मग त्या कंपनीच्या लायबिलिटीज कितीही असू द्या, बट त्या शेअर होल्डरची लायबिलिटी केवढी असेल तर त्यांनी घेतलेल्या शेअर एवढी.
Companies limited by shares may be classified into following 7 categories. मग आता कंपनीज लिमिटेड बाय शेअर्स यामध्ये सुद्धा 7 कॅटेगरीज आहेत. मग त्या कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत? फर्स्ट इज वन पर्सन कंपनी, नेक्स्ट प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी, गव्हर्नमेंट कंपनीज, फॉरेन कंपनीज, जॉइंट कंपनीज, होल्डिंग अँड सबसिडरी कंपनी. Next is companies limited by guarantee. Section 2, subsection 21. Section 2, subsection 21 says company limited by guarantee means a company having the liability of its members limited by memorandum to such amount as the members may respectively undertake to contribute the assets of company in the event of its wound up. मीन्स कंपनी जेव्हा वाइंड अप केली जाते, कंपनी जेव्हा बंद करण्याची वेळ येते, दॅट इज वाउंड अप. जनरली these companies are formed for non-trading purpose. Its article of association must expressly state the number of members to be registered. Limited by guarantee. लिमिटेड बाय गॅरंटी. आता आपण लिमिटेड बाय शेअर्स हा लास्ट पार्ट बघितला. लिमिटेड बाय शेअर्स मीन्स त्याने जेवढे शेअर्स घेतले तेवढीच त्याची लायबिलिटी होते. लिमिटेड बाय गॅरंटी म्हणजे काय ते म्हटलंय, इट मीन्स company having the liability of its member limited by the memorandum to such amount as the members may respectively undertake to contribute to assets of the company in the event of its wound up. जेव्हा कंपनी बंद करण्याची वेळ येते तेव्हा त्यांना ह्या ज्या अमाऊंट आहे ते त्यांना कॉन्ट्रीब्यूट कराव्या लागतात. कॉन्ट्रीब्यूट टू द ॲसेट ऑफ कंपनी. And generally, these companies are formed for non-trading purpose. Non-trading purpose त्यांचा जो पर्पज आहे हा ट्रेडिंग करणे किंवा प्रॉफिट मेकिंग या पर्पजने त्यांनी ह्या कंपनीज फॉर्म केलेल्या नाहीयेत. So its article of association must expressively state the number of members to be registered. Then private, public or OPC means one person company can form a guarantee company. Next type is private company. Section 68. Private company means a company having minimum 2 and maximum 200 members. Private company means अशा प्रकारची कंपनी आहे की ज्यामध्ये मिनिमम 2 मेंबर्स अँड मॅक्झिमम 200 मेंबर्स ची रिक्वायरमेंट आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम 2 मेंबर्स तिथे कंपल्सरी रिक्वायर्ड आहेत आणि मॅक्झिमम 200 मीन्स 200 च्या पेक्षा जास्त मेंबर्स प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण घेऊ शकत नाही. जॉईंट होल्डर्स आर ट्रीटेड ॲज अ सिंगल शेअर होल्डर्स. आता जे जॉईंट होल्डर्स आहेत तर त्यांना सिंगल होल्डर्स असं ट्रीट केलं जातं. अंडर कंपनीज अमेंडमेंट ॲक्ट 2015 देअर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन मिनिमम पेड अप शेअर कॅपिटल. इथे मिनिमम पेड अप शेअर कॅपिटलसाठी कोणत्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाहीये की तुम्ही फक्त एवढंच कॅपिटल तिथे पेड करू शकता, इन्व्हेस्ट करू शकता, असं काही नाहीये. सो देअर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन मिनिमम पेड अप शेअर कॅपिटल रिक्वायर्ड फॉर फॉर्मेशन ऑफ कंपनी. इथे कंपनी फॉर्म करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाहीये की तुम्ही किती पेड अप शेअर कॅपिटल तिथे इन्व्हेस्ट करता. द प्रायव्हेट कंपनी रिस्ट्रिक्ट्स द राईट ऑफ transfer its shares and prohibits the invitation to public. प्रायव्हेट कंपनीमध्ये आपण शेअर्स जे आहेत, राईट टू ट्रान्सफर इट्स शेअर्स, प्रायव्हेट कंपनी आपण इझिली शेअर्स ट्रान्सफर करू शकत नाही. अँड इट प्रोहिबिट्स द इन्व्हिटेशन टू पब्लिक. प्रायव्हेट कंपनीमध्ये प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स आहेत, इथे पब्लिकला इन्व्हिटेशन मीन्स इन्व्हाइट केलं जात नाही. मीन्स पब्लिकमधून इथे जे मेंबर्स आहेत हे घेतले जात नाहीत. किंवा प्रायव्हेट कंपनीमधले जे शेअर्स आहेत हे पब्लिकमध्ये तिथे शेअर केले जात नाहीत, पब्लिकमध्ये सेल केले जात नाहीत. सो प्रायव्हेट कंपनीमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. प्रायव्हेट कंपनी फॉर्म करण्यासाठी मिनिमम 2 मेंबर्सची रिक्वायरमेंट असते.
आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये मेंबरशिपसाठी रिस्ट्रिक्शन आहे. मेंबर्स फक्त 200 मॅक्झिमम आपण घेऊ शकतो. इथे मिनिमम पेड अप शेअर कॅपिटलसाठी कोणत्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाहीये. देन इट रिस्ट्रिक्ट्स द राईट टू ट्रान्सफर इट्स शेअर्स. शेअर ट्रान्सफरॅबिलिटीवर रिस्ट्रिक्शन्स आहेत प्रायव्हेट कंपनीमध्ये. अँड इट प्रोहिबिट्स द इन्व्हिटेशन टू पब्लिक. प्रोहिबिट्स म्हणजे इथे पूर्णपणे प्रोहिबिट केलं जातं, मीन्स पब्लिक मध्ये कोणत्याही प्रकारे शेअर हे सेल केले जात नाहीयेत. Next type is public company. Public company means a company which is not a private company. मीन्स जे प्रायव्हेट कंपनीचे जे फीचर्स आहेत हे पब्लिक कंपनीला लागू होत नाहीयेत. पब्लिक कंपनी मीन्स अशा प्रकारची कंपनी की जी प्रायव्हेट कंपनी नाहीये. सो पब्लिक कंपनी मीन्स a company which is not private company. Minimum number of members required is 7. मग आता इथे पब्लिक कंपनी स्टार्ट करण्यासाठी फॉर्म करण्यासाठी मिनिमम मेंबरची रिक्वायरमेंट किती आहे तर 7 अँड मॅक्झिमम अनलिमिटेड. पब्लिक कंपनीमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्ससाठी कोणत्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन नाहीये. इथे अनलिमिटेड कितीही मेंबर्स तुम्ही पब्लिक कंपनीमध्ये एंटर करून घेऊ शकता. अँड देअर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन मिनिमम पेड अप कॅपिटल. इथे कोणत्या प्रकारेही रिस्ट्रिक्शन नाहीये मिनिमम पेड अप कॅपिटलची. Requirement of minimum paid up capital has been deleted under Companies Amendment Act 2015. आधी मिनिमम पेड अप कॅपिटल साठी काही रिस्ट्रिक्शन्स असतील, पण त्या ज्या रिक्वायरमेंट होती ती डिलीट केलेली आहे अंडर कंपनीज अमेंडमेंट ऍक्ट 2015. अ प्रायव्हेट कंपनी which is subsidiary of public company shall be treated as a public company. It can be listed or unlisted company. आता अशी एखादी कंपनी प्रायव्हेट कंपनी की जी पब्लिक कंपनीची सबसिडरी असेल, देन इट शॅल बी ट्रीटेड ॲज अ पब्लिक कंपनी. पण हे केव्हा होईल जेव्हा ती प्रायव्हेट कंपनी पब्लिक कंपनीची सबसिडरी कंपनी असेल तेव्हाच हे पॉसिबल होईल, अदरवाईज नाही. सो पब्लिक कंपनीचे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. पब्लिक कंपनी इज नॉट प्रायव्हेट कंपनी. देन मिनिमम रिक्वायरमेंट, मिनिमम मेंबरशिपची रिक्वायरमेंट किती आहे 7 मेंबर्स आर रिक्वायर्ड मिनिमम. अँड मॅक्झिमम देअर इज नो लिमिटेशन, मॅक्झिमम अनलिमिटेड. देअर इज नो रिस्ट्रिक्शन इन मिनिमम पेड अप कॅपिटल. इथे कोणत्याही प्रकारे रिस्ट्रिक्शन नाहीये मिनिमम पेड अप कॅपिटल. रिक्वायरमेंट ऑफ मिनिमम कॅपिटल हॅज बीन डिलीटेड अंडर कंपनीज अमेंडमेंट ऍक्ट 2015. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्या काही रिक्वायरमेंट होत्या काही डिलीट केलेल्या आहेत, काही ऍड केल्या असतील, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. सो रिक्वायरमेंट ऑफ मिनिमम कॅपिटल हॅज बीन डिलीटेड अंडर कंपनीज अमेंडमेंट ऍक्ट 2015. The next point is producer companies. A producer company is basically a body corporate registered under as a producer company under Companies Act 1956 and shall carry on or relate to any of the following activities classified broadly. आता काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे या प्रोड्युसर कंपनीजचं. फर्स्ट इज production, harvesting, processing, procurement, grading, pulling, handling, marketing, selling, export of primary produce of the members or import of goods or services for their benefit. आता प्रोड्युसर कंपनीमध्ये सगळ्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे. या सगळ्या ज्या टाईप्स आहेत त्या सगळे जे ऍक्टिव्हिटीज आहेत या प्रोड्युसर कंपनीजमध्ये केल्या जातात. मग ते प्रोडक्शन असेल, एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन तिथे घेतलं जातं. हार्वेस्टिंग असेल, प्रोसेसिंग युनिट असेल किंवा देन प्रॉक्युरमेंट, ग्रेडिंग, हँडलिंग, मार्केटिंग, सेलिंग, एक्सपोर्ट ऑफ प्रायमरी प्रोडक्ट. जर आपल्याकडून काही प्रोडक्ट जर हे एक्सपोर्ट केले जात असतील